जे युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धासंदर्भातली। आज सलग दुसऱ्या दिवशी देखील इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त हल्ले हे सुरूच ठेवलेले आहेत। या हल्ल्यामध्ये अनेक ठिकाणांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। 30हून अधिक इराणच्या लष्करी सैन्यांना या ठिकाणी अमेरिका असेल इस्रायल असेल यांनी टार्गेट केलेलं आहे। यामध्ये जवळपास 800हून अधिक लोक जखमी झालेले आहेत, तर कित्येक जणांचा 200हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा जो आकडा आहे तो समोर आलेला आहे। दुसऱ्या दिवशीची भीषणता दाखवणारी काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। प्रामुख्याने संरक्षण दलांनी इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांना टार्गेट केलं। इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर तेहरानच्या मध्यवर्ती भागातून धुराचे लोट आकाशात उठताना दिसले। या युद्धामुळे केवळ इस्रायल आणि इराणच नव्हे तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो। सरकारी इमारती, लष्करी तळ आणि गुप्तचर विभागाची कार्यालय इस्रायलच्या निशाण्यावर आहेत। राजधानीत अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लष्करी हालचाली या वाढलेल्या आहेत। दरम्यान ही सगळी आजची अपडेट असली तरी या सगळ्यामध्ये एक मोठा जो झटका बसलेला आहे तो म्हणजे इराणला। इराणचे सर्वेसर्वा इराणचे जे सुप्रीम लीडर आहेत अयातुल्ला खामेनी यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। दरम्यान केवळ मृत्यू झालेला नाही तर त्यांचे जे अनेक नातेवाईक आहेत, ते कुटुंबीय आहेत, ते देखील या सगळ्यामध्ये ठार झाल्याचं समजतं आहे। ही घटना इस्लामिक रिपब्लिक मधील धर्मगुरू राजवटीचा पाया हादरवून टाकणारी आहे। खामेनींसह त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचाही खात्मा झाला। खामेनी यांची मुलगी, जावई, सून आणि नातू यात ठार झालेत, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली। इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आला। या हल्ल्यामध्ये अयातुल्ला खामेनी यांचा खात्मा झाल्यानंतर याची जी विदारता आहे ती किती भीषण होती हे सांगणारी काही दृश्य ही सॅटेलाइटच्या माध्यमातून समोर आलेली आहेत। अत्यंत भीषण पद्धतीने हा सगळा हल्ला करण्यात आलेला होता, स्फोट घडवून आणण्यात आलेला होता आणि त्यानंतर याचे सॅटेलाइट फोटो हे जारी करण्यात आलेले आहेत। खामेनींचा तेहरानमधल्या राजप्रसादाची 2 दृश्य अमेरिकेनं जारी केलेत। तेहरानमधला 2025 मधला राजप्रासाद आणि आत्ता क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केल्यानंतर तोच राजप्रासाद बेचिराग झाल्याचं दिसतंय। या राजप्रासादात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचीही सरकारी निवासस्थानं होती, ते सगळे मारले गेल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येतो आणि या सगळ्याच्या निषेधार्थ आता जे इराणी नागरिक आहेत हे देखील रस्त्यावर उतरलेले होते, त्यांच्याकडून निदर्शनं देखील करण्यात आलेली होती आणि या सगळ्याचा दुखवटा देखील इराणमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। सकाळपासून तेहरानच्या मुख्य चौकासह सर्व रस्त्यांवर नागरिकांची तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळाली। ماما کمتر از همیشه وای میسیم یعنی ما رو سرویس میکنیم نه بهتون میکنیم شما فکر کردید ما امروز عزاداریم زمینگیر तेव्हा तेहरानच्या मुख्य चौकांसह प्रमुख रस्त्यांवर ही सगळी निदर्शनं करण्यात येत होती, तर तिकडे विद्यापीठाच्या बाहेर देखील मोठ्या संख्येनं हा जो सगळा जमाव होता तो जमाव जमलेला पाहायला मिळालेला होता आणि त्यांनी देखील शोक व्यक्त केलेला होता आणि या सगळ्या नागरिकांकडून निदर्शनं देखील करण्यात आलेली होती। खामेनी यांचा जो मृत्यू झालेला आहे त्या विरोधामध्ये हे सगळे नागरिक आता रस्त्यावर उतरलेले होते। तेव्हा तेहरान विद्यापीठासमोरची ही सगळी दृश्य होती, तर तिकडे इराणमधील झांझान शहरामध्ये देखील इराणी नागरिक रस्त्यावर उतरलेले होते। अली खामेनींच्या मृत्यूनंतर या सगळ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि त्याचीच ही सगळी दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।